आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगणार आहे. भीमराव जेव्हा 10वीत असताना तेव्हा त्यांना पेपर देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार होते, पण परिस्थिती बेताची होती म्हणून सगळ्या कुटुंबाला जाणे शक्य नव्हते. म्हणून त्यांचे वडील रामजी बाबा त्यांच्यासोबत गेले. ते तालुक्याच्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहू लागले. भीमराव सकाळी 11 वाजता पेपर देण्यासाठी जात होते व 3 वाजता परत येत होते. त्यांचे बाबा त्यांच्या हाताने जेवण बनवत होते व भीमरावांना खायला देत होते. भीमराव म्हणायचे, बाबा तुम्हाला नाही का जेवायचे? असे खूप दिवस झाले. एके दिवशी भीमरावाच्या लक्षात आलं, अरे आपण जेवल्यानंतर टपरीत भाकरी शिल्लक राहत नाही, म्हणजे आपले बाबा उपाशी राहतात. मग भीमरावांनी आपल्या बाबांना विचारले, मी जेवल्यानंतर तर टोपलीत भाकरी शिल्लक राहत नाही, म्हणजे तुम्ही उपाशी राहता, तुम्हाला भूक नाही लागत? अरे बाळा, माझी याने भूक भागणार नाही. जेव्हा तुझ्याकडे मी मान उंच करून बघेल आणि सारे जग तुझे कौतुक करेल, तेव्हाच माझी भूक भागेल. आणि भीमरावांनी आपल्या बाबांचा शब्द खरा केला आणि त्यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन बाहेरगावी जाऊन ते बॅरिस्टर बनले. नंतर भारतात परत येऊन त्यांनी स्वतंत्र भारताचे संविधान लिहिले आणि दलित